नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण इथे भेटत आहोत. आपला एक नवीन व्हिडिओ घेऊन. सगळ्यांची डिमांड होती निबंध हवा निबंध हवा. या अगोदर मी एक निबंध टाकला होता, मी क्रीडांगण बोलतोय, आणि नेमका बोर्डाच्या परीक्षेला तोच आला होता. आता त्यानंतर मला असं वाटतंय की अजून एक निबंध येऊ शकतो. त्या निबंधाचं नाव आहे मी पुस्तक बोलतोय. परंतु त्या अगोदर आपण बघूया, आज आपण बघतोय निबंध लेखन. निबंध लेखनाचे तुम्हाला परीक्षेला 3 प्रकार असतात. पहिला असतो वर्णनात्मक प्रसंग लेखन, म्हणजे एखादी झालेली घटना असेल त्याविषयीचा निबंध असतो. दुसरा असतो आत्मकथन आणि तिसरा असतो वैचारिक. यातला आज आपण बघणार आहोत आत्मकथन. मी क्रीडांगण बोलतोय हा जसा आत्मकथन आहे, तसं पुस्तकाचा हा निबंध आहे. तुम्ही यामध्ये मी पुस्तक बोलतोय, फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त, अजून पुस्तकाशी रिलेटेड जे काय असेल किंवा पुस्तकाचे मनोगत, हे त्याविषयी तुम्ही सर्व लिहू शकतात. वरती टायटल कुठलंही असू द्या, आतमधला मसाला हाच टाका, सेम. ओके, बर. खूप मुलांचा प्रश्न असतो की सर निबंध लिहिताना काय काय लिहावं, कसं कसं लिहावं. तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी कमीत कमी तुमचे तिथे 4 परिच्छेद झाले पाहिजे, म्हणजे 4 पॅराग्राफ्स. ओके, आणि कमीत कमी तो 2 पेजवर झाला पाहिजे. म्हणजे कसं, निबंध जर समजा तुमचा 8 मार्काला 7 मार्काला, वेगवेगळ्या यांना वेगवेगळ्याला असतं. सेमीला 8 मार्क, तुम्हाला 7 मार्क, इंग्लिश मिडियमवाल्यांना असं असू शकतं. त्यामुळे एका पेजवरती तुम्ही 2 पॅरेग्राफ आणि दुसऱ्या पेजवरती 2 पॅरेग्राफ असं जर लिहिलं, आणि ते एका पेजवरती 2 पॅरेग्राफ म्हणजे हाफ पेज भरतं बाळांनो, म्हणजे त्याला तपासणारा कमीत कमी 2 मार्क देऊ शकतो. म्हणजेच एका पेजवरती एका पॅरेग्राफला 2 मार्क, तर 4 पॅरेग्राफला 8 मार्क. आपलं अक्षर थोडस जरा वेगळंच आहे. डायनोसॉरच्या पायावरती चिमणीचे पाय, चिमणीच्या पायावरती मांजरीचे पाय, असं काही अक्षर असेल, किंवा आपल्या काही शुद्ध लेखनाच्या गलती असतील, यामुळे आपले थोडेफार एखादा मार्क कमी होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला एखादा मार्क जाऊ शकतो. परंतु तुम्ही जर या पद्धतीने लिहिलं तर ठीक आहे. बर, आता मनोगत, आत्मकथन या टाईपचा निबंध लिहायचा आहे, तर नेमकं काय काय असायला हवं. तर 4 पॅराग्राफ करायचे, पण त्यामध्ये काय काय इन्क्लूड झालं पाहिजे, काय काय इन्क्लूड झालं पाहिजे, त्यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवा. काही जण डायरेक्ट असं लिहितात, काय ओळखला का मला, मी आहे पुस्तक, अरे तुझ्या शाळेतला, तुझ्या दप्तरामधला. असं जर तुम्ही लिहिलं तरी चालेल, परंतु आपल्याला आहे ना परीक्षेला पेज भरायचं असतं. तर पेज जर भरायचं असेल तर तुम्हाला ही एक माझी ट्रिक सांगतो की तुमची आणि त्याची भेट कशी झाली हे तुम्ही तिथे लिहायचं. म्हणजे जो घटक आहे तो तुम्हाला कसा भेटला, तर त्याच्यामध्ये तुम्ही आरामात एक पॅराग्राफ लिहू शकतात. त्याच्यानंतर त्या घटकाचा जन्म कसा झाला, त्याचा उपयोग काय. जर समजा त्याचा जन्म नसेल माहिती किंवा हे नसेल, तर त्याच्याविषयीची जी चांगली माहिती असेल, म्हणजे त्याचे बेनिफिट्स थोडक्यात, ते तुम्ही तिथे लिहू शकतात. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ म्हणजे सेकंड पेजवर जाऊ शकतात तुम्ही. तिथे तुम्ही त्याची खंत किंवा त्याची वाईट माहिती, म्हणजे त्याला काय वाईट वाटतंय, त्याला काय त्याच्या मनात काय वाईट वाटतं त्याला आपल्याकडून, किंवा त्याला काय अपेक्षा आहेत, ह्या लिहू शकता. आणि शेवटी तुमचा समारोप. तुम्ही हे पॉइंट व्यतिरिक्त अजून तुमच्या मनाचेही पॉइंट ऍड करू शकतात. 4च पॅराग्राफ झाले पाहिजे असं नाहीये, 6 पॅराग्राफ झाले तरी चालेल, पण मिनिमम म्हणजे कमीत कमी 2 पेजेस हवेतच, तर आपल्याला चांगले मार्क मिळू शकतील. थंबनेल बघितलेलंच आहे तुम्ही, स्कोर मोर मार्क्स म्हणून. त्यामुळे तुम्हाला मार्क्स कसे कमवायचे हे यातून कळू शकतं. तर ठीक आहे, तर आपल्याला पुस्तक आहे. पुस्तक आपल्याला कधी भेटलं, कसं भेटलं, त्याची आपली भेट कशी झाली, इथून आपण सुरुवात करणार आहोत. ओके, मग आता पुस्तकाला तुम्ही भेटायला कधी जाल, तर पुस्तक तुम्हाला आहे तेव्हा पुस्तक बघायला सर आम्हाला वेळ नसतो, तुम्ही काही चेष्टा करता आमची, तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं जरा वेगळ्या भूमिकेतून पुस्तकाकडे बघावं लागेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या. दुपारी रणरणते ऊन असल्याने आई घराबाहेर जाऊ देत नव्हती. त्यामुळे आम्ही घरातच खेळत होतो. पण घरातील मोठ्यांना वाटले की आम्ही दंगामस्ती करत आहोत. त्यामुळे आईने मला कामाला लावले. तिने मला घराचा माळा आवरण्यासाठी माळ्यावर पाठविले. मी नाईलाजाने माळा आवरू लागलो. तिथे मला एक पुस्तकांचा गठ्ठा दिसला. सहज कुतूहल म्हणून मी तो उघडला, तर त्यात माझी काही बालपणीची पुस्तके होती. मी त्यातील एक पुस्तक उघडले आणि माझ्या कानावर आवाज आला, बघा तिथे चिन्ह कोणते, विराम चिन्ह जी आहेत ती वापरायची आहेत. त्यावेळेला समजेल समोरच्या तपासणाऱ्याला की याला मराठीचं किती नॉलेज आहे. अजय, नंतर कॉमा आहे, नंतर बाळा कसा आहेस रे, प्रश्नचिन्ह आहे. मी दचकलो व घाबरलो, पण पुन्हा तोच आवाज,
घाबरू नकोस रे, मी तुझ्या हातातील पुस्तक बोलतोय. हा पहिला पॅराग्राफ झालाय. यामध्ये तुमचं फर्स्ट पेज कसं दिसेल हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, ठीक आहे. आता पुढच्या पॅराग्राफ मध्ये जाऊया. मग पुस्तक काय करतं? पुस्तक आपली जन्म कहाणी सांगायला सुरुवात करत. त्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, जी मुलं पहिल्यांदाच माझं चॅनल बघतायत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट टाका. शेअर तुम्ही केलं तर ठीकच आहे, नाही केलं तरी आपण करूयाच प्रयत्न, परंतु कमेंट मस्ट आहे. कारण कमेंट टाकल्याने मला तुम्हाला काय हवं आहे, पुढचं कसं करायचं आहे हे मला लवकर समजेल आणि त्या दृष्टीने मला पुढचा व्हिडिओ बनवता येईल. ओके, बघूया पुढचा. आता पुढचा पॅराग्राफ काय होतं बघा. मग पुस्तक बोलायला लागतं. ओके, पुस्तक बोलू लागले. खूप दिवस झाले आपली भेट नाही, आज बरं झालं तू भेटलास. तू लहान असताना आमच्या सोबत खेळत असायचा. बघा, आपण लहान असताना पुस्तक असतं, पुस्तकाशी आपण खेळत असतो. आता तू आम्हाला अडगळीत टाकले आहेस, त्यामुळेच मला आता तुझ्या सोबत बोलायचे आहे. अजय, तुला माहिती आहे का आम्ही किती मौल्यवान आहोत? आजचे आमचे हे रूप मिळायला आमच्या पूर्वजांना खूप दिव्यातून पार पाडावे लागले. दिव्यातून पार पाडावे लागले वाक्प्रचार आहेत. म्हणजे तुमच्या लेखनामध्ये हे म्हणी वाक्प्रचार जर दिसलं तर समोरचा इम्प्रेस होतो. त्यामुळे मी हे टाकलेलं आहे. सुरुवातीला म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यावेळी माणूस बोलू लागला, त्याला भाषा समजू लागली, त्यावेळी त्याला आपले ज्ञान एका पिढीपासून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज भासू लागली. त्यावेळी पुस्तकाचा जन्म होण्याची कल्पना जी आहे ती त्याच्या डोक्यात आली आणि त्याने त्या दृष्टीने तशी पावले उचलली. बघा बाळांनो, एका पेजवरती 2 पॅराग्राफ झाले पाहिजे. मी हे माझ्या हस्ताक्षरात घाईघाई लिहिलेलं आहे. ओके, बघा, तुम्हाला यावरून अंदाज येईल. तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकतात. ओके, यात जर काही तुम्हाला व्यवस्थित दिसलं नाही तर व्हिडिओ बॅकला येऊन तुम्ही पुन्हा बघू शकतात. ओके, ठीक आहे, पुढचं बघूया. अगदी सुरुवातीला आम्हाला मातीच्या कच्च्या विटांवर लाकडाच्या एका लेखणीने किंवा काडीने कोरून लिहिली जाई. म्हणजे क्ले जो असतो ना, त्याच्या अशा स्लॅब्स बनवल्या जायच्या, त्याच्यावरती ते एका काडीने वगैरे ते लिहायचे. मग नंतर त्या विटा ज्या आहेत त्या भट्टीमध्ये भाजल्या गेल्या. मग आता ती कच्ची वीट आहे, तशीच ठेवली तर फुटून जाईल, म्हणून तिला भट्टीमध्ये भाजलं जायचं आणि त्या सगळ्या भट्टीमध्ये भाजलेल्या विटा एका ठिकाणी ठेवल्या जातात. असं आमचं सुरुवातीला स्वरूप होतं. सुरुवातीला पुस्तक अशी जन्माला आली. मग नंतर काय झालं, मध्ये भरपूर चेंजेस झाले. आपल्याला एवढे काही लिहायची गरज नाही, थोडंसं आपण माहिती देऊया. मग नंतर भूर्जपत्रांचा शोध लागला. भूर्जपत्र एका झाडाची साल असते, ती साल तुम्ही बघितलं असेल ना, ऋषीमुनी वगैरे लिहितात वगैरे तसं. तर भूर्जपत्राचा शोध लागला. त्यावेळी मानवाने वेगवेगळ्या वनस्पतींच्या रसाची शाई बनवून व पक्ष्यांची पिसे वापरून लेखन करू लागला. अशी अनेक भूर्जपत्र एकावर एक ठेवून एक पुस्तक म्हणजेच एक ग्रंथ तयार झाला. सुरुवातीला आम्हाला हस्तलिखित स्वरूपातच सांभाळले जात होते, त्यामुळे आमच्यावर बऱ्याच प्रमाणात मर्यादा होत्या. सुरुवातीला छपाईचा शोध लागलेला नव्हता, पुस्तकं हातानेच लिहिली जायची. त्यामुळे एक एक पुस्तक लिहायला कधी कधी 1 वर्ष 6 महिने डिपेंड लागायचा वेळ. ओके, त्यामुळे आमच्यावर बऱ्याच प्रमाणात मर्यादा होत्या. तुम्ही काही चित्र बघितले असतील की ज्यामध्ये जुन्या काळातील ऋषीमुनी अशा प्रकारे ग्रंथ लिहित आहेत. नंतर युरोपमध्ये जोहान्स गटेनबर्ग नावाच्या शास्त्रज्ञाने छपाई यंत्राचा शोध लावला व त्यानंतर क्रांतीच झाली. बघा, गटेनबर्गने छापखान्याचा शोध लावला आणि नंतर पुस्तकं भरपूर प्रमाणात छापली जायला लागली. मग छपाईमुळे काय झालं, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पुस्तकं मिळायला लागली. मग ते आपल्याला पुढे लिहायचं आहे, त्याचं चांगलं कार्य. छपाईच्या शोधामुळे माझे अनेक भाऊबंद जन्माला आले. सुरुवातीला असणारे माझे हस्तलिखित स्वरूप आता पूर्णपणे बदलून गेले. मला खूप आनंद झाला, कारण आता मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करू शकत होतो. पुढे पुढे छपाई सोबतच माझ्यामध्ये रंगीत चित्र देखील छापली जाऊ लागली. त्यामुळे मी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागलो. अधिराज्य गाजवू लागणे वाक्प्रचार आहे. म्हणजे तुम्ही काय करायला लागले, त्यांच्या मनावरती मॅजिक केली व थोडक्यात. त्यातूनच बाल वाचकांचा मी अधिकाधिक आवडता होऊ लागलो. तुम्ही बघा, तुम्ही लहान असताना कॉमिक्स वगैरे रंगीत चित्र असलेली पुस्तकं वाचायची, त्यामुळे लहान मुलांना जास्त आवडायला लागतं. माझी अनेक भावंडं जन्माला आली. कथा, कविता संग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णन अशी अनेक, ही यादी संपणारच नाही. ओके, आता पुढे बघा, हे 2 पॅराग्राफ मी इकडे लिहिलेले आहेत. ओके सर, तुम्ही तर सांगितलं होतं 2 पेज लिहायचं, इथं तर 2 पेज झाले, तुमचा निबंध संपतच नाही. ऐकून घ्या मी काय सांगतोय. बाळांनो, मी तुम्हाला एवढं नॉलेज देईल, एवढं सांगेन, तुमच्या लक्षात एवढं राहील, तुम्ही परीक्षेला एवढं लिहाल आणि मग तुम्हाला एवढे मार्क कळतील. बरोबर.
जर तुम्हाला मी ऑलरेडी छोटंसंच दिलं तर काय होईल, तुमच्या लक्षात कमी राहील आणि कमी मार्क्स मिळतील. तुम्ही बघा, डब्याला मम्मी 2 पोळ्या देते आणि भोपळ्याची भाजी देते, नाक मुरडत मुरडत तोंड वेडं वाकडं करत करत खाता. पण जर मम्मीने एखादा चांगला आयटम केलेला असेल, उदाहरणार्थ ढोकळा, तर ढोकळे तुम्हाला 4 नेऊन चालेल का रे? नाही ना, कमीत कमी 15-20 पीस न्यावे लागतील. कारण आपले सगळे मित्र आपल्याला माहिती किती भुरटे असतात, आपल्यापर्यंत येऊच देत नाही, सगळे डब्बा तिकडेच फिनिश करून टाकतात, आपल्याकडे रिकामा डब्बा येतो. मग ज्या वेळेला आई तुम्हाला 20-25 ढोकळ्यांचे तुकडे देईल त्यावेळेला तुमच्यापर्यंत 4 येतील. सेम तसंच आहे इथं. मी तुम्हाला जेव्हा एवढं नॉलेज देईल तेव्हा तुम्ही लक्षात एवढं ठेवाल आणि एवढं लिहाल तेव्हा मार्क्स मिळतील. समजलं? ओके, ठीक आहे. चलो, जिसको ये समझा है वो सब लाईक ठोकेगा. ओके, लाईक आला पाहिजे. ठीक आहे. ओके, पुढचं बघूया. मग आता हे जे पुस्तक आहे हे काय काम करत होतं? ज्ञानदानाचं. मग ते आपण इथे बघूया. ते लिहायला मस्त आहे, ते लिहिणं गरजेचं आहे. ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य सुरुवातीपासूनच मी करत आहे आणि करत राहील. माझ्यासोबत राहणाऱ्याचे नेहमी कल्याण झाले आहे याची अनेक उदाहरणे आहेत. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे तर अतिशय गरीब घरात जन्माला आले, पण त्यांना माझा लळा लागला. इथं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, लढा लागला, तर ते लळा लागला असं वाचून घ्या तुम्ही प्लीज. ओके. त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आणि ते एक दिवस एवढे मोठे झाले की त्यांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळेच मला खरा मित्र देखील म्हणतात. आंबेडकर साहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलेलं आहे. विचार करा की त्या माणसाला किती प्रेम असेल पुस्तकांविषयी. ओके, तुम्ही नका त्यांचे एवढं प्रेम करू, पण थोडंफार तर करा, म्हणजे तुमचं आयुष्य बदलून जाईल. कारण पुस्तकाने कधीच कोणाचं आयुष्य खराब झालेलं नाही. पुस्तकाला खरा मित्र का म्हणतात? पाहिजे तेव्हा त्याला बंद करून ठेवता येतं, पाहिजे तेव्हा तो आपल्याला अवेलेबल होतो. ठीक आहे, आणि त्यातून नेहमी चांगलीच माहिती मिळते. पुढचा. ओके मित्रांनो, ही रिक्वेस्ट आहे, प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट जरूर करा. ओके, आणि मग जमलं तर शेअर पण करा मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू. पुढे. पण मित्रा, मला एक खंत आहे. आता इथपर्यंत पुस्तकाने आपली माहिती सांगितली, त्याच्या आनंदाचे दिवस, चांगली माहिती, पण आता त्याला प्रॉब्लेम्स काय आहेत ते बघूया. पण मित्रा, मला एक खंत आहे की खंत म्हणजे त्याला वाईट वाटतंय. काय वाईट वाटतंय? की सध्या आजच्या जमान्यात मला कोणीही वाचत नाही. तुझ्यासारखी मुलं तर अजिबात नाही. तुम्हाला शाळेची पुस्तके देखील वाचण्याचा कंटाळा येतो. अवांतर वाचन तर दूरच राहिले. अवांतर म्हणजे पुस्तकांच्या व्यतिरिक्त स्टोरीज वगैरे असतील, मृत्युंजय, छावा अशा कादंबऱ्या किंवा काही मॅगझिन्स असतील, ते वाचणं दूरच राहिलं. तुम्ही सगळे मोबाईल व संगणकाच्या स्क्रीनचे वेडे झालेले आहात. त्यामुळे मी देखील माझे स्वरूप बदलले व मी सुद्धा आता स्क्रीनवर किंडल सारख्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. किंडल नावाचं एक असतं आणि त्याच्यावरती ऑन स्क्रीन आपल्याला पुस्तक वाचायला मिळतं. तुमची व माझी मैत्री जर घट्ट झाली तर निश्चितच एक दिवस तुम्ही मोठी सन्माननीय व्यक्ती बनाल. लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल. म्हणजे तुम्ही जर पुस्तक वाचायला सुरुवात केली तरच तुमचं लाईफ बनेल, अदरवाईज पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, मग आता समारोप घ्यायचा आहे. समारोपला इथं पॅराग्राफ तुम्ही टाकून घ्यायचा, तुम्ही लिहून घ्यायचा हा. ओके, आता आईने आवाज दिलाय, अजय आता खाली उतर, उरलेले काम नंतर कर, आधी आईस्क्रीम खाऊन घे, उन्हाळ्याचे दिवस आहे, दुपारच्या वेळेला माळ्यावर चढवलंय, आईस्क्रीम मिळणार आहे. ओके, आईचा आवाज कानावर आला आणि पुस्तकाचा आवाज बंद झाला. पुस्तक का भरलं? पुस्तक म्हणाले बापरे आईचा आवाज आला, म्हणून पुस्तकाचा आवाज बंद झाला. मी माळ्यावरून खाली उतरलो, पण आता यापुढे मी पुस्तकाला कधीच अंतर देणार नाही, ही खुणगाठ मनाशी पक्की करूनच. माझ्यासोबत मी इतरांनाही पुस्तकाची गोडी लावायची हे आता पक्के ठरले. एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह. ओके, ठीक आहे, इथपर्यंत आपला हा झालेला आहे. आणि यानंतर मी हे 3ऱ्या पेजवरती तुम्हाला हे लिहून पण दाखवलंय. हवं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. जे शब्द समजत नसतील ते व्हिडिओवरती बॅकला जाऊन पुन्हा बघा. ओके मित्रांनो, असंच आपल्या चॅनलवरती भरभरून प्रेम करत राहा. मी तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट टाका, म्हणजे पुढचा निबंध कोणता, पुढचा निबंध तयार करून ठेवलेला आहे. ओके, लवकरच तुमच्या पुन्हा मी भेटीला येईल. तोपर्यंत आपल्या सर्वांना थँक्यू.